तर बीडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणात आता मुंडे भाऊ बहीण पुन्हा एकत्र येणार का या चर्चांना खुद्द धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने जोर चढलाय। नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजप एकत्र लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत। त्यामुळे बीडमध्ये बदलापूर पॅटर्नचीच पुनरावृत्ती होणार का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। बघूया। बीड मध्ये मुंडे भाऊ बहीण एकत्र येणार। माझी आणि ताईंची आता महायुतीचं सरकार एकत्र आहे। एकदा चर्चा झालेली आहे आणि मला खात्री आहे, मला विश्वास, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस युती करून निवडणूक लढेल। शिंदेंची कोंडी करण्यासाठी बीडमध्ये बदलापूर पॅटर्न की जरांगे फॅक्टरच्या भीतीनं भाजप राष्ट्रवादी युतीचा निर्णय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुंडे भाऊ बहीण एकत्र येण्याची तयारी करतात, पण मुंडेंच्या युतीमुळे थेट भाजप आणि राष्ट्रवादीचीच युती होणार असल्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढलंय। धनंजय मुंडेंनी परळी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे। याच वेळी त्यांनी भाजप राष्ट्रवादी युतीचे संकेत दिलेत। त्यामुळे बीडमध्येही बदलापूर पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची चिन्ह दिसतात। माझी आणि ताईंची आता महायुतीचं सरकार एकत्र आहे। याबाबत एकदा चर्चा झालेली आहे आणि मला खात्री आहे, मला विश्वास, या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस युती करून निवडणूक लढेल याचा मला विश्वास आहे। आणखी पूर्ण चर्चा होणं बाकी आहे। शिंदे गटासोबत भाजपच्या संघर्षामुळे हा निर्णय घेतला गेलाय। बदलापूरमध्ये शिंदेंच्या माजी नगरसेवकांची संख्या जास्त होती। शिंदे सेनेचा विजयी रथ रोखण्यासाठी महायुतीच्या घटक पक्षांनीच हा डाव आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। हाच बदलापूर पॅटर्न आता इतर जिल्ह्यांमध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे आणि बीडमधून बदलापूर पॅटर्नची सुरुवात होताना दिसतीये। शिंदे गटाला एकटं पाडणं या एकमेव हेतूनं भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीयेत। मुंडे भाऊ बहीण एकत्र आल्यामुळे दोन्ही पक्षांचं बळ नक्कीच वाढेल, पण विजयासाठी दोघांनाही जीवाचं रान करावं लागणार आहे, कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर पुन्हा निर्णायक ठरू शकतो। बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष अत्यंत तीव्र झालाय। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी ओबीसी मोर्चाच्या सभांना हजेरी लावली आहे। त्यामुळे ओबीसी मतदारांची मतं फुटण्याची शक्यता वाढली आहे। याच भीतीपोटी पंकजा मुंडेंनी जालन्यातील ओबीसी नेत्यांच्या सभेला जाणं टाळल्याची चर्चा आहे। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मराठा समाजाला एक होण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे आगामी निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना एकत्र येण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाहीये। परळी नगर परिषदेत दिवंगत गोपीनाथ मुंडेंचं एक हाती वर्चस्व होतं, पण धनंजय मुंडेंनी बंड करून परळी नगर परिषदेवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला। गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात पंकजा मुंडेंनी परळीत पाय रोवण्याचा प्रयत्न केला, तरीही आतापर्यंत परळीत राष्ट्रवादीला शह देणं शक्य झालं नाहीये। मात्र अजित पवार गटातील फुटीनंतर बीडचं राजकारण ढवळून निघालं। जे भाऊ बहीण एकमेकांविरोधामध्ये लढले तेच 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकत्र आले। पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनासाठी धनंजय मुंडेंनीही सहकार्य केलं। मुंडे भाऊ बहिणींची वाढलेली जवळीक आगामी निवडणुकांमध्ये कायम राहणार आहे। तर नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता होती। पंचायत समितीमध्ये एकूण 12 या ठिकाणी मेंबर होते, त्या 12 पैकी 8 या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर 4 या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे होते। आणि जिल्हा परिषद सर्कलचा जर विचार केला तर या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे या ठिकाणी धनंजय मुंडे यांचं वर्चस्व या ठिकाणी होते। परंतु यावेळेला मात्र चित्र बदललेलं आहे। महायुतीमध्ये या ठिकाणी पंकजाताई मुंडे या आता राष्ट्रवादी काँग्रेस
यांच्यासोबत असणार आहे। त्यामुळे परळी तालुक्यामध्ये निश्चितच या ठिकाणी शरद पवार गट असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, MIM असेल किंवा अन्य या ठिकाणचे पक्ष असतील, ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रयत्न करत आहेत। एकूणच मुंडे भाऊ बहिणीची युती हाच बीडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेचा एकमेव मार्ग आहे। पण हा मार्ग शिंदेंना कोंडीत पकडण्यासाठी की जरांगे फॅक्टरला फेल करण्यासाठी हे अजून स्पष्ट व्हायचंय। आकाश सावंत, NDTV मराठी, बीड।